रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव हरिभाऊ तुकाराम ढवळे. तर मी तुमच्या सगळ्यांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो वाईमध्ये. तर वाईमध्ये आपण आज 4 टुरिस्ट प्लेस बघणार आहोत, जे की सगळ्यात जास्त फेमस आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत वाईमधील सगळ्यात सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे ढोल्या गणपती मंदिर. त्याच्यानंतर त्या गणपतीच्या शेजारीच असलेलं दुसरं आपण काशी विश्वेश्वर मंदिर हे बघणार आहोत. तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत नाना फडणवीस वाडा, आणि नाना फडणवीस वाड्याच्या शेजारी असलेलं कृष्णा नदीच्या काठी असलेला सुंदर असा घाट बघणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण आपलं सगळ्यात शेवटचं जे डेस्टिनेशन राहणार आहे ते आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण ढोल्या गणपतीचं दर्शन घेऊया आणि तिथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेले ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व गणेश भक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वारकऱ्यांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे. संत वाहणारी कृष्णा नदी, पुरातन मंदिर, सुंदर आणि देखीव कळस, इतका सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदिर म्हणजे मन भरून टाकणारं वातावरण. सरदार रास्ते यांनी 1762 मध्ये हे मंदिर उभारलं. एकाच दगडातून सलगपणे घडवलेली ही मूर्ती असून पाहता क्षणी तिची भव्यता जाणवते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे म्हणतात. ढोल्या गणपतीच्या शेजारी असलेले काशी विश्वेश्वर मंदिर, हे मंदिर सरदार रास्ते यांनी इसवी सन 1756-57 मध्ये सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करून बांधले. त्यांनी या मंदिरास आपल्या काशीनाथ नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ काशी विश्वेश्वर हे नाव दिले. या मंदिरामध्ये नंदी मंडप आहे आणि त्याच नंदी मंडपाच्या मागे प्रशस्त सभा मंडप आहे. मंदिरामध्ये 2 उंच दीपमाळा स्तंभ आहेत. या 2 मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो नाना फडणवीस वाडा बघण्यासाठी. पेशवाईतील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तर त्यांची अवस्था चांगली नाही. पण वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा आहे आणि तो चांगल्या स्थितीतही आहे. नाना फडणवीस यांना वाईच्या पश्चिमेकडील भाग भगवानराव त्र्यंबक पंत प्रतिनिधी यांनी इमान म्हणून दिला. त्यांनी 1768 मध्ये मेणवली हे टुमदार गाव वसवले आणि कृष्णा नदीच्या काठावर एक चौसोपी 2 मजली वाडा बांधला. वाड्यात कारंजे, विहीर, पोटमाळा आणि इतर अनेक सोयी असे काम केलेले आहे. संपूर्ण वाड्याला दगडी तट बांधलेला आहे.
मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया भाग नंबर 2 मध्ये.